तर या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आली आहे। शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी असे निर्णय होत असतात। शेतकऱ्यांचं हित पाहणाऱ्या कारखान्यांना नेहमी सरकारची मदत मिळते असं बावनकुळे यांनी म्हटलंय। जे कारखाने चालू शकतात, प्रॉफिटमध्ये येऊ शकतात, शेतकऱ्याला न्याय देऊ शकतात, शेतकऱ्याची त्या ठिकाणी शेतकऱ्याला ज्यातून फायदा होईल अशा कारखान्याला मदत करणे ही सरकारची भूमिका आधीपासून राहिलेली आहे। 40 वर्षापासून भूमिका राहिली आहे। आणि कारखाने जास्ती राहिले तर मोनोपोली होत नाही, कारखाने कमी राहिले तर मोनोपोली होतं। आणि म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑप्शन्स राहावे, त्यामुळे मला असं वाटतं असे निर्णय घेत असतं। आणि सरकारने अनेक वेळा 40 वर्षापासून अनेक वेळा अशा कारखान्याला मदत केली, ही पहिलीच वेळ नाही आहे, अनेक वेळा अशी मदत केली आहे। तर 14 पैकी 7 कारखान्यांना एनसीडीसीनं कर्ज नाकारलेलं आहे। सरकारनं 14 कारखान्यांच्या कर्जाचे प्रस्ताव हे पाठवलेले होते। ज्या कारखान्यांचं कर्ज नाकारण्यात आलेलं आहे त्यामध्ये रावसाहेब दानवे, अजित पवार आणि संग्राम थोपटे